कैसे हराया या एका वाक्यानं राज्यभर चर्चेत आलेल्या MIM नगरसेविका सहर शेख यांचं नगरसेवक पद आता धोक्यात आल्याची बातमी तुम्ही ऐकलीच असणार आहे। बनावट जातीचा दाखला मिळवून शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल्याने वादग्रस्त सहर शेख आता अडचणीत आलेत। काही माध्यमे म्हणतायत या सगळ्यात ठाणे तहसीलदारांचा अहवाल समोर आलाय आणि आता सहर शेख यांचे पद त्यामुळेच जाण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे नेमका हा विषय काय आहे, त्या अहवालामध्ये तहसीलदारांच्या अहवालात काय काय विषय आहे, सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। तर मंडळी, जानेवारी 2026 मध्ये झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून MIMच्या सहर शेख यांनी विजय मिळवला। विजयानंतरच्या सभेत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया असे वाक्य बोललं होतं, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नंतर व्हायरल झालं। सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे पूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांचेच कार्यकर्ते होते। सहरही वडिलांसोबत पक्षाचं काम करत होत्या। त्यांनी प्रथम शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने नाकारल्यामुळे त्यांनी MIM मध्ये प्रवेश केला आणि निवडणूक लढवली आणि ती जिंकली देखील। पण मंडळी, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। सहर शेख यांचे वडील युनुस इक्बाल शेख हे मूळचे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील रहिवासी आहेत आणि महाराष्ट्रात स्थलांतर केल्यानंतर त्यांनी OBC प्रवर्गातून लागू असलेल्या नमुना 8 चा चुकीचा वापर करून जात प्रमाणपत्र मिळवलंय असं त्यांच्यावरती आरोप होतोय। स्थलांतरितासाठी नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरला गेलाय, त्यामुळे अधिकाऱ्यांची दिशाभूल झाल्याचा एक दावा तक्रारदाराने केलेला आहे। त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी देखील मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतलं आणि ठाणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला असं आता म्हटलं जातं। बघायचं झालं तर ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी फराहा सबाब अहमद यांनी युनुस शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची एक तक्रार दाखल केली होती। त्यानंतर ही सगळी एक चौकशी सुरू झाली आणि त्यानंतर वडिलांनंतर मुलीवरती देखील त्याच आरोपाअंतर्गत जात प्रमाणपत्र मिळवल्याचा एक विषय समोर आला। ठाणे तहसीलदारांनी 18 मार्च रोजी सुनावणी घेतली, पण युनुस शेख आजाराचे कारण देत त्यावेळी गैरहजर राहिले। नंतर सुनावणी दरम्यान त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची रंगीत छायापत्र आणि काही कागदपत्रे सादर केली। 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली। यावेळी ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात दाखल्यामधील अनेक त्रुटी काढल्या। लोकसत्ताच्या वेब आर्टिकलमध्ये या सर्व त्रुटी नमूद आहेत। पहिली त्रुटी म्हणजे त्यांनी सांगितले की दाखल्याच्या शीर्षकामध्ये महाराष्ट्र शासन हा उल्लेख नाहीये। दुसरी त्रुटी म्हणजे दाखल्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची स्वाक्षरी नाहीये। तिसरी त्रुटी आहे युनुस यांच्या लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये वडिलांच्या नावात बदल आहे। चौथी आहे युनुस यांच्या काकांचा जात दाखला हा गाझियाबादचा आहे। आणि पाचवी त्रुटी आहे स्थलांतरित अधिनियम 2000च्या कलम 6 अंतर्गत नमुना 10 चा अभाव आहे आणि तिकडे नमुना 8 सादर झाला। ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सखोल चौकशी केल्यानंतर अहवालात स्पष्ट म्हटलंय की सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध आहे। त्यांनी निवडणूक विभाग, जात पडताळणी विभाग आणि ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयाची या सगळ्यामध्ये फसवणूक केलेली आहे। तहसीलदारांनी उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जात पडताळणी समितीकडे गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे। या अहवालामुळे सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता म्हणूनच वर्तवली जाते। कैसे हराया ते कैसे घर बिटाया असा प्रवास आता होण्याची शक्यता निर्माण झाली। सहर शेख किंवा त्यांच्या कुटुंबाकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये। प्रकरणातील पुढील कारवाई काय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।